जय हिंद मित्रांनो, चला सुरुवात करूयात. महाधिवक्ता यांच्या बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्ती होण्यास जी व्यक्ती अर्हताप्राप्त असेल अशा व्यक्तीस नेमता येईल. उच्च न्यायालयाचा विचार घेऊन राज्यपाल नियुक्ती करतात. तो राज्याचा प्रथम कायदे विषयक अधिकारी म्हणजे फर्स्ट लॉ ऑफिसर होय. त्यास मतदानाच्या अधिकारासह राज्य विधिमंडळात कोणत्याही सभागृहाच्या कामकाजात हजर राहून भाषणाचा अधिकार आहे. ओके मित्रांनो, व्हिडिओ पॉज करून आन्सर कमेंट बॉक्समध्ये किंवा मनातल्या मनात डिसाईड करून ठेवा. तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. इथे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्ती होण्यास ती व्यक्ती अर्हताप्राप्त असेल तर हे विधान चुकीचं आहे. त्यांचं क्वालिफिकेशन हे हायकोर्टाच्या न्यायाधीशा एवढं पाहिजे, म्हणजे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशा एवढं. आता यांची अपॉइंटमेंट करताना राज्यपालाला कोणाच्या विचार घेण्याची गरज नसते. ठीक आहे. राज्यपाल स्वतः याची नियुक्ती करतात. त्यांना मतदानाचा अधिकार नाहीये. त्यांना फक्त काय करण्याचा अधिकार आहे? हजर राहून भाषण करण्याचा अधिकार आहे. ओके. महाधिवक्ता कलम नंबर 165. ठीक आहे. आणि महाराष्ट्राचे 2024 मधील महाधिवक्ता कोण? तर ते आहेत डॉक्टर बिरेंद्र सराफ. ओके. आता आपण पाहूयात अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया. अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया. तर अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया कलम नंबर 76 मध्ये आहे. यांची अपॉइंटमेंट प्रेसिडेंट करतं. आणि अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया यांना पण कोणत्याही सभागृहामध्ये कामकाजात हजर राहून भाषण करण्याचा अधिकार आहे, पण मतदान करण्याचा अधिकार नाहीये. आणि भारताचे 2024 मधले म्हणजे करंट अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया कोण? आर व्यंकट रमणी. ओके. आता पुढचा प्रश्न पाहूयात. पंचायत राज्याच्या क्षेत्रात 73व्या घटना दुरुस्तीद्वारे कोणकोणत्या तरतुदी सुचविलेल्या नाहीत? महिला उमेदवारांना सर्व स्तरावर 1/3 आरक्षण, राज्याने वित्त आयोगाची स्थापना करावी, निर्वाचित पदाधिकाऱ्यांना जर 2 पेक्षा जास्त अपत्ये असतील तर ते आपल्या पदावर राहण्यास अपात्र ठरतील, पंचायत राज संस्था जर विसर्जित झाल्या तर 6 महिन्याच्या कालावधीत निवडणुका झाल्या पाहिजेत. ठीक आहे. उत्तर काय आहे याचं? ऑप्शन नंबर 3. ओके. राज्याने वित्त आयोगाची स्थापना करावी हे कलम नंबर किती मध्ये आहे? कलम नंबर 243 सब क्लॉज आय मध्ये मेन्शन केलंय. पंचायत राज म्हणलं की आपल्याला काय लक्षात येतं? 3 टियर बॉडी आहे. 73 घटना दुरुस्ती 1992 ला झाले. कलम नंबर कोणकोणते पंचायत राज मध्ये? 243 पासून 243 सब क्लॉज ओ पर्यंत. 11व्या शेड्यूल मध्ये आहेत हे. ठीक आहे. 29 सब्जेक्ट्स आहेत. त्यानंतर 9वा पार्ट्स मध्ये आपल्याला पंचायत राज पाहायला मिळते. ठीक. आता पंचायत राज झाले. म्युन्सिपाल्टीज पण पाहून घेऊयात. 74 घटना दुरुस्ती 1992 लाच. याच्यामध्ये काय येतं? हे 12व्या शेड्यूल मध्ये. ठीक आहे. 18 सब्जेक्ट्स आहेत तिथे आणि पार्ट 9 सब क्लॉज ए मध्ये आपल्याला याचा उल्लेख पाहायला मिळतो. आता पंचायत राज आणि म्युन्सिपाल्टी यांचं इलेक्शन कोण करून घेतं? तर स्टेट इलेक्शन कमिशन इलेक्शन करून घेतात. ठीक आहे. स्टेट इलेक्शन कमिशन. पुढचा प्रश्न पाहूयात आता. खालीलपैकी कोणत्या बाबीमध्ये राज्यघटनेत दुरुस्ती करणे किमान निम्म्यापेक्षा कमी नसलेल्या विधानसभेच्या मान्यतेने शक्य होते? राष्ट्रपतीची निवडणूक, घटक राज्याचे संसदेतील प्रतिनिधित्व, संविधानाच्या 7व्या परिशिष्टातील सूची म्हणजे 7th शेड्यूल मधील सूची, राज्याची विधायक परिषद रद्द करणे. तर अ, ब आणि क हे विधान बरोबर आहे. ड हे विधान चुकीचं आहे. ऑप्शन 1 आपलं उत्तर आहे. आता राष्ट्रपतीची निवडणूक कोणत्या कलम मध्ये मेन्शन आहे मित्रांनो? कलम नंबर 55 त्याच्यातील सबक्लॉज 3 मध्ये. राष्ट्रपतीची निवडणूक म्हणलं की आपल्याला काय लक्षात यायला पाहिजे? सिंगल ट्रान्सफरेबल वोट. आता राष्ट्रपती यांचं आपल्याला निवडणूक करून आणायची. लोकसभा, राज्यसभा, विधान सभा. ठीक आहे. आणि हे दिल्ली आणि पुदुचेरी मधील विधानसभा. इथले जे पण इलेक्टेड मेंबर्स आहेत ना, इलेक्टेड सदस्य,
या सर्वांचा राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये सहभाग असतो. पण राष्ट्रपतीला इम्पीच करायचंय, ओके, राष्ट्रपतीला इम्पीच करायचंय, तर फक्त लोकसभा आणि राज्यसभा याच्यातील इलेक्टेड प्लस नॉमिनेटेड म्हणजे नामनिर्देशित सदस्यांचा समावेश होतो. ठीक आहे. पण जर राष्ट्रपतीची निवडणूक करायची तर काय, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, पुन्हा दिल्ली आणि पुदुचेरी मधील विधानसभा याच्यातील फक्त आणि फक्त इलेक्टेड मेंबर्सच भाग घेऊ शकतात निवडणुकीमध्ये. पण इम्पीच करायचं असेल तर फक्त काय, लोकसभा आणि राज्यसभा येथील इलेक्टेड आणि नॉमिनेटेड मेंबर असतात. ओके. प्रश्न असा येऊ शकतो की राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये खालीलपैकी कोणकोणत्यांचा कोणाकोणाचा समावेश होतो. तर एवढंच लक्षात ठेवा, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि दिल्ली आणि पुदुचेरी मधील जे विधानसभा आहेत तेथील तेथील इलेक्टेड मेंबर्स, ओके, नॉमिनेटेड मेंबर्स नाही आहेत. आय होप क्लिअर आहे ते. आता संविधानाची 7वी सूची, ओके. 7 शेड्यूल मध्ये काय, युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट, कॉन्करंट लिस्ट. ठीक आहे. युनियन लिस्ट मध्ये डिफेन्स, ओके. स्टेट मध्ये काय येतं, एज्युकेशन, मेडिकल. कॉन्करंट मध्ये काय येतं तुम्ही मित्रांनो कमेंट बॉक्स मध्ये सांगा मला. ठीक आहे. एक तरी कॉन्करंट मध्ये काय येतं ते सांगा. कॉन्करंट म्हणलं ते काय येतं, स्टेट आणि सेंटर दोन्ही यांना पॉवर असते, पण सर्वात जास्त पॉवर फायनल डिसिजन हे सेंटरच घेतं याच्यामध्ये कॉन्करंट लिस्ट मध्ये. ठीक आहे. आता पाहायचं आपल्याला राज्याची विधान परिषद रद्द करणे. आता विधान परिषद कशी फॉर्म होते आणि कशी रद्द होते. आता हे आहे विधान सभा. आपण महाराष्ट्राचं उदाहरण घेऊया. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये किती मेंबर आहेत, 288. आता महाराष्ट्रातील विधानसभेला अं, यांनी ना काय केलं, प्रेझेंट आणि वोटिंग, विधानसभा आहे महाराष्ट्राची, तिथले जे मेंबर्स आहेत त्यांनी डिसाईड केलं की यार आता आपण विधान परिषद बनवूयात. ठीक आहे. विधान परिषद त्यांना बनवायची, विधान परिषद विधान परिषद बनवायची त्यांना. तर काय, आता 288 मेंबर्स पैकी जे प्रेझेंट आहेत, मग त्या प्रेझेंट अँड वोटिंग होणार, ओके, स्पेशल मेजॉरिटीने. आणि काय करणार, स्पेशल मेजॉरिटी भेटली की विधान परिषद बनवायचं त्यांचं पक्क झालं. मग पुढच्या प्रोसिजरला काय करणार, ते त्यांचा विधान परिषद बनवण्याचा जो प्रस्ताव आहे ते मांडणार संसदेपुढे. मग संसद काय करणार, तिथे सिंपल मेजॉरिटीने वोटिंग घेणार. संसदेकडून सिंपल मेजॉरिटीनं तो कायदा त्यांचा तो विधान परिषदेचा जो हे होता मुद्दा तो पास झाला, तर काय होणार, मग विधान विधान परिषद फॉर्म होणार. आणि हे सर्व आपल्याला कलम नंबर 169 मध्ये पाहायला मिळतं. ठीक आहे. आणि जर आता हे सिंपल मेजॉरिटीने पास पण करतात आणि म्हणजे क्रिएट करू शकतात, त्याच प्रोसिजरनं संसद अबोलिश पण करू शकतं. ओके, विधान परिषद अबोलिश पण करू शकते. भारतामध्ये 6 राज्यामध्ये विधान परिषद आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, युपी, बिहार, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा. ठीक आहे. विधान परिषदेमधील जे मेंबर्स असतात त्यांचा कालावधी 6 वर्षाचा असतो आणि प्रत्येक 2 वर्षाला 1/3 मेंबर हे रिटायर होतात. ओके. आता पुढचा प्रश्न पाहूयात. इथं प्रेझेंट अँड वोटिंग, 2/3 प्रेझेंट अँड वोटिंग हे सांगायचं विसरलो मी. 2/3 प्रेझेंट अँड वोटिंग. नेक्स्ट प्रश्न काय आहे आता, खालील कोणते विधान बरोबर नाहीत, म्हणजे चुकीचं विधान कोणतं. ग्रामसेवकाची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडून केली जाते. ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो. ग्रामसेवक हा ग्रामसभेचा सचिव म्हणूनही काम करतो. ठीक आहे. त्याचे वेतन ग्रामपंचायतीकडून दिले जाते. तो ग्रामपंचायतीचा नोकर असतो. ठीक आहे. व्हिडिओ पॉज करून मनातल्या मनात किंवा कमेंट बॉक्स मध्ये आन्सर मेन्शन करा. ठीक आहे. तर उत्तर काय आपल्याला त्यांनी विचारले बरोबर नाही, चूक विधान कोणतं, तर ड आणि ई, ऑप्शन नंबर 4 हे विधान ओके आपलं उत्तर आहे, कारण की हे दोन विधान चुकीचे आहेत. आता याच्यातनं थोडं डिटेल बघूयात. ग्रामसेवकाची नियुक्ती म्हणलं की मुख्य कार्यकारी अधिकारी, ओके, अपॉइंटमेंट मुख्य कार्यकारी अधिकारी करतो. पण जर असं विचारलं ग्रामसेवकाचे अपॉइंटमेंटच्या ऐवजी यांचं जर सिलेक्शन कोण करते असं विचारलं तर
ग्रामसेवकाचं सिलेक्शन करते झेडपी. ठीक आहे, झेडपी म्हणजे जिल्हा परिषद करते. यांना सचिव असे म्हणतात. ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो. ठीक आहे, बरोबर आहे. आता ग्रामसेवकाला अजून कोणकोणते नाव येतात? चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, पुन्हा चिटणीस ऑफ ग्रामपंचायत. ओके, सीईओ ऑफ ग्रामपंचायत आणि चिटणीस ऑफ ग्रामपंचायत, असं पण त्यांचं अजून नाव येतं. ग्रामसेवक हा ग्रामपंचायतचा सचिव म्हणून काम करतो, हे तर झालं. आता त्यांचं वेतन ग्रामपंचायतीकडून नाही तर डिस्ट्रिक्ट फंड कडून त्यांचं वेतन येतं, आणि ते ग्रामपंचायतीचे नोकर नाही आहेत, ते जिल्हा परिषदेचे नोकर आहेत. आणि ते जिल्हा परिषदेचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून ते काय करतात, ग्रामसेवक हे ग्रामपंचायतीमध्ये प्रेझेंट असतात तिथे. ठीक आहे, तर ग- ग्रामसेवक हे जिल्हा परिषदेचे नोकर आहेत. ओके, आणि जिल्हा परिषदेचे एक रिप्रेझेंटेटिव्ह आहेत. ओके, त्यांना रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काय करतात, ग्रामपंचायतीमध्ये ते ग्रामसेवक काम करतात. ठीक आहे. ओके, आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. रंगो बापूजी गुप्ते यांना कोणी विश्वासघाताने इंग्रजांच्या हवाली केले? तर उत्तर आहे कृष्णाजी सदाशिव सिंदकर. ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर. ठीक आहे, आता याची थोडी हिस्ट्री पाहूयात. छत्रपती प्रताप सिंग भोसले हे साताऱ्याचे राजे होते. ओके, यांच्या एक लॉयल ऑफिसर होता. ओके, त्यांचं नाव आहे रंग काय नाव आहे, रंगो बापूजी गुप्ते. तर ईस्ट इंडिया कंपनी याने काय केलं, याने एकदम लेमन लँग्वेज मध्ये सांगतो. ईस्ट इंडिया कंपनीने छत्रपती प्रताप सिंग भोसले, ओके, यांचं जे सातारा राज्य आहे ना, तिथे ईस्ट इंडिया कंपनीने काहीतरी म्हणजे त्यांना परेशान करायला चालू केला. ओके, काहीतरी कोणते तरी कायदेच पास कर, काही ना काहीतरी कर. तर याला परेशान होऊन छत्रपती प्रताप सिंग भोसले यांनी त्यांच्या विश्वासपात्र गुप्ते यांना ब्रिटनमध्ये पाठवलं. ब्रिटनमध्ये जी ब्रिटनची संसद आहे, तिथे जाऊन त्यांच्यावर जे होणारा अन्याय आहे, ओके, जो ईस्ट इंडिया कंपनीकडून जो अन्याय होतोय, तर किंवा त्यांच्याबद्दल ह्या ब्रिटन मधील संसदेमध्ये जाऊन ते खटला चालवण्यासाठी किंवा आपलं मत मांडण्यासाठी गुप्ते यांना ते पाठवतात. ओके, ब्रिटनमध्ये. आता पण ब्रिटन झालं काय, ईस्ट इंडिया कंपनी झालं काय, हे सगळे एकाच मायाचे मनी येतं. ओके, तर ब्रिटनमध्ये त्यांना काही सक्सेस मिळाला नाही. ते 10 वर्षे ट्राय करतात, 10 वर्षे ब्रिटनमध्ये राहतात, पण गुप्ते यांना यश मिळत नाही. 1839 मध्ये छत्रपती प्रतापसिंग भोसले यांचं निधन होतं. आता निधन झाल्यानंतर, राजा गेल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीचा अजून इंटरफिअर जास्त चालला गेला साताऱ्याच्या राज्यकारणामध्ये. आणि ह्याच याच्यामध्ये 1848 मध्ये काय होतं, डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स इंट्रोड्यूस करतो डलहौजी. ओके, ह्या डलहौजी नावाचा प्राणी डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स इंट्रोड्यूस करतो. आणि ह्या डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स मध्ये काय असतं, जर राजाला कोणी मूलबाळ नसेल, तर राजा दत्तक घेऊन कोणाला पण त्याच्या गादीवर बसू शकत नाही, असं तिथं ह्या डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स मध्ये मेन्शन केलेलं असतं. पण इथं काय होतं मग, ह्या अंडर द डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स जे साताऱ्याचं राज्य असतं ना, तर छत्रपती प्रताप सिंग भोसले यांच्या मृत्यूनंतर हे कोणाकडे जातं, ईस्ट इंडिया कंपनी म्हणजे ब्रिटिशांकडे जातं. बट आता याच्यात काय होतं, एक ट्विस्ट असा येतो की हे गुप्ते आहेत ना, तर गुप्ते प्रताप सिंग भोसले यांचा एक दत्तक घेतलेला मुलगा आहे, ज्याचं नाव आहे शाहू. ओके, शाहू यांना काय करतो, राजा म्हणून बनवतो तिथे. बट आता अंडर द डॉक्ट्रिन एक 1848 सर्व राजकारभार तर यांच्याकडे जाणार. आता गुप्ते यांनी तर बसवलंय यांना, दत्तक मुलाला त्यांच्या गादीवरती, पण रिवॉल्ट होणार. मग 1857 मध्ये जे उठाव चालू होते ना, ओके, त्या उठावामध्ये हा जो रंगो बापूजी गुप्ते ना, याने पण भाग घेतला 1857 मध्ये. पण याला ह्या कृष्णाजी सदाशिव सिंदकर आहे, ओके, याने विश्वासघात केला. आणि ह्या विश्वासघाताच्या बदल्यामध्ये इंग्रजांनी त्याला एक उपाधी दिलेली आहे. ओके, तर त्या उपाधीचं नाव आहे विश्वासराव. विश्वासराव ह्या उपाधीने इंग्रजांनी कृष्णाजी सदाशिव सिंदकर यांना म्हणजे गौरवान्वित केलेलं आहे बघा.
ठीक आहे. आता एक लक्षात ठेवा, डॉक्ट्रिन ऑफ लॅब्स मध्ये सर्वात पहिले कोणतं प्रोव्हिन्स गेलं, कोणतं राज्य गेलं, तर पहिल्यांदा गेलं 1848 मध्ये सातारा. ठीक आहे, सातारा. सातारा त्याच्यानंतर संबलपूर. संबलपूर केव्हा गेलं? 1849 मध्ये. भागत 1850. त्यानंतर उदयपूर 1852. झाशीची राणी लक्ष्मीबाईनं जो लढा दिला होता 1853. नागपूर 1854. ठीक आहे, तर हे काही डॉक्ट्रिन ऑफ लॅब्सच्या अंडरमध्ये गेलेले होते. ठीक आहे, ओके. पुढचा प्रश्न पाहूयात. सतीप्रथा बंद होण्यासाठी ब्रिटिश पार्लमेंटकडे एक अर्ज केला गेला. त्यावर हिंदू लोकांच्या वतीने राजा राममोहन रॉय आणि खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने सही केली होती? ठीक आहे, तर जगन्नाथ शंकर शेठ ऑप्शन 2 यांनी सही केलेली होती. आता थोडं सतीप्रथेबद्दल आपण पाहूयात. बघा, सतीप्रथा ज्यावेळेस बंद करायची होती त्यावेळेस विल्यम बेंटिक हा गव्हर्नर जनरल होता इंडियाचा 1828 मध्ये. या विल्यम बेंटिक यानेच 1829 मध्ये कायदा पास करून सतीप्रथा बंद केली. ठीक आहे, सतीप्रथा बंद झाली. त्याचबरोबर सतीप्रथा पुन्हा जे चाइल्ड मॅरेज असतात, बालविवाह, पुन्हा जर फिमेल इन्फेसाइड. इन्फेसाइड म्हणजे कसं, जर मुलगीच जन्माला आलेली की जन्माला आलेल्या मुलीला तेव्हाच मारून टाकायचं, त्याला फिमेल इन्फॅन्टिसाइड असं म्हणतात. ठीक आहे. पॉलिगॅमी म्हणजे एकापेक्षा जास्त मॅरेज करणं. तर ह्या ज्या इव्हिल होत्या ना सोसायटीमध्ये, ह्या प्रथा होत्या ना, तर ह्या प्रथांना पण त्याने बंद करण्याचा प्रयत्न केलेला होता. ओके, सती प्रथा सोबतच विल्यम बेंटिकने. ठीक आहे. आता राजा राम मोहन रॉय यांना राजा ही उपाधी कोणी दिली? तर यांना राजा ही उपाधी मुघलचा राजा अकबर 2 याने दिलेली आहे. ओके, अकबर 2. आता मुघलचा राजा अकबर 2 याने राजा मोहन रॉय यांना राजा ही पदवी का दिलेली आहे? कारण की काय झालं, आता बघा, औरंग्या मेल्यानंतर मुघलांचं काय होतं, उतरती काळात चालू झाली होती. ओके, मुघलांचं काही एवढं वर्चस्व राहिलं नव्हतं. तर ज्या वेळेस म्हणजे जसा जसा काळ बदलत गेला तसं तसं हे ब्रिटिशर खूप स्ट्रॉंग झाले होते. तर अशी परिस्थिती आली होती की जे मुघल राजे होते ना, तर मुघल एम्परर ब्रिटिशरांकडून जी पेन्शन भेटायची ना, तर त्या पेन्शनवर ते जगत होते. ठीक आहे. तर अकबर 2 याला म्हणजे याला जी पेन्शन भेटायची, तर ती पेन्शन फार कमी होती आणि त्याचं म्हणणं होतं की माझी पेन्शन वाढावं. तर हा मुद्दा राजा राम मोहन रॉय घेऊन गेले होते ब्रिटिशरांच्या संसदेमध्ये. ओके, ह्याच्यामुळे त्यांना ही राजा ही उपाधी मिळालेली होती. ठीक आहे. आता ना एक लक्षात ठेवा, राजा राम मोहन रॉय यांनी 1828 मध्ये ब्राह्मो समाज सुरू केली होती. ब्राह्मो समाजामध्ये त्यांच्या सोबत कोण होते? द्वारकानाथ टागोर. ओके? द्वारकानाथ टागोर. आता आपण पाहूया थोडं जगन्नाथ शंकर शेठ यांच्याबद्दल. तर यांनी 1852 मध्ये बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली. 1822 मध्ये त्यांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी, ज्यालाच एलिफंटाईन एज्युकेशन इन्स्टिट्यूट असं पण म्हणतात, याची स्थापना त्यांनी केली आणि या स्थापनेमध्ये 25,000 रुपये त्यांनीच प्रोव्हाइड केले होते. त्याचबरोबर 1835 मध्ये जगन्नाथ शंकर शेठ यांना एक अवॉर्ड मिळालेला होता, तो आहे जस्टिस ऑफ पीस. हे ब्रिटिशरांनी हा अवॉर्ड त्यांना बहाल केलेला होता, जस्टिस ऑफ पीस. ठीक आहे. आता पाहूयात व्ही आर शिंदे. ओके, व्ही आर शिंदे, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. 1906 मध्ये यांनी डिप्रेस क्लास मिशन बॉम्बे या ठिकाणी चालू केली 1906 मध्ये. ठीक आहे. 1930 मध्ये डिप्रेस क्लास मुवमेंट कोणी चालू केली होती? तर डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी चालू केली होती. तर इथे कन्फ्यूज होण्याचा पॉइंट आहे, तर लक्षात ठेवा. ठीक आहे. आता हे झालं 1906च. त्याच्यानंतर
1912 मध्ये यांनी अस्पृश्यता निवारण परिषद याची स्थापना केली. 1917 मध्ये यांनी अखिल भारतीय अ, अखिल भारतीय निरशिष्ट 1 मिनिट 1917 ला अखिल भारतीय निराश्रित निरआश्रित अस्पृश्यता निवारण संघ याची स्थापना केली. ओके, अखिल भारतीय निरआश्रित अस्पृश्यता निवारण संघ याची स्थापना 1917 ला केली. 1933 मध्ये त्यांनी एक हे लिहिलेला होता, ग्रंथ लिहिला होता किंवा बुक लिहिलेलं होतं, त्याचं नाव आहे भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न. भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न 1933 मध्ये त्यांनी हे एक काव्य किंवा बुक त्यांनी लिहिलेलं होतं. ठीक आहे, ते झालं. आता आता पाहूयात आपण पंडिता रमाबाई यांना. पंडिता रमाबाई. पंडिता रमाबाई यांनी 1882 मध्ये तेव्हा 1882 मध्ये त्यांनी आर्य महिला आर्य महिला समाज याची स्थापना केली. 1908 मध्ये त्यांनी सेवा सदन याची स्थापना केली. सेवा सदन. आता एक महत्वाचा मुद्दा आहे. 1889 मध्ये त्यांनी मुंबई या ठिकाणी शारदा सदन याची स्थापना केली होती. शारदा सदन हे जे बघा, त्या काळात काय व्हायचं, चाइल्ड मॅरेज व्हायचं. चाइल्ड मॅरेज झाल्यानंतर त्यांचे पती खूप मोठ्या वयाचे असायचे आणि ते एकदम 10, 12, 14 वयाच्या मुली असायच्या. तर त्यांचे पती, त्यांचा मृत्यू व्हायचा. मग ह्या ज्या लहान मुली असायच्या ना, तर ते लहानपणी विधवा व्हायच्या. तर त्यांच्यासाठी ही शारदा सदन ही एक संस्था म्हणजे शारदा सदन स्थापन केली होती, जिथे त्यांचं स्कूलिंग चालायचं. ह्या ज्या चाइल्ड विधवा होत्या ना, त्यांचं स्कूलिंग चालायचं. ठीक आहे. आता याच्यात एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. 1893 मध्ये महर्षी कर्वे यांनी शारदा सदन मधील एका जी विधवा आहे ना, तिच्यासोबत लग्न केलं होतं. त्यांनी एका विधवेसोबत त्यांनी लग्न केलं होतं. त्यांचं नाव आहे आनंदीबाई. ठीक आहे. आता आपण पाहूयात बालशास्त्री जांभेकर यांच्याबद्दल. तर इथे लिहूया त्यांच्याबद्दल आपण. बालशास्त्री जांभेकर. ठीक आहे. आपण परमहंस मंडळी परमहंस मंडळी ही संस्था पाहिली. ओके, जिची स्थापना 1840 मध्ये दादोबा पांडुरंग तरखडकर, दुर्गाराम मेहताजी यांनी केली. आपल्याला एवढंच माहिती आहे, पण यांच्यासोबत अजून एक को फाउंडर होते, ते आहेत बालशास्त्री जांभेकर. ठीक आहे. कोणती? परम परमहंस मंडळी 1840 मध्ये. ठीक आहे. त्यानंतर बालशास्त्री जांभेकर यांनी मराठी पहिलं मराठी न्यूजपेपर चालू केलं होतं, ज्याचं नाव आहे दर्पण. ठीक आहे. केव्हा चालू केलं होतं? 8 जानेवारी 1832. आणि ह्याच 8 जानेवारी 1832 ला त्यांनी चालू केलं होतं, म्हणून महाराष्ट्रामध्ये 8 जानेवारी हा काय म्हणून साजरा केला जातो? सॉरी, 8 जानेवारी नाही, 6 जानेवारी. 6 जानेवारी, सॉरी, 6 जानेवारी. 6 जानेवारीला महाराष्ट्र जर्नलिस्ट डे आपण सेलिब्रेट करतो. का म्हणून? तर बालशास्त्री जांभेकर यांनी पहिलं मराठी न्यूजपेपर चालू केलं होतं 6 जानेवारी 1832 ला. म्हणून महाराष्ट्रामध्ये 6 जानेवारी हा महाराष्ट्र जर्नलिस्ट डे म्हणून आपण सेलिब्रेट करतो. ठीक आहे. त्यांनी एक मॅगझिन पण चालू केली होती, मंथली मॅगझिन, जिचं नाव आहे दिग्दर्शन, 1840 मध्ये. आणि हे आता बघा, इथे जे स्कूल चालू हे केलं होतं ना, जगन्नाथ शंकर शेठ यांनी, एलिफंटन स्कूल. तर ह्या एलिफंटन स्कूलचे पहिले प्रोफेसर होते. ठीक आहे. पहिले प्रोफेसर होते हिंदीचे. कोण? बालशास्त्री जांभेकर. ठीक आहे. ब्रिटिश व भिल्ल यांच्यातील कोणत्या युद्धात कॅप्टन हेनरी मारला गेला? आता भिल्ल आणि ब्रिटिश यांच्यामध्ये ना खूप युद्ध चालू झालेले होते. किती? 1818 पासून खूप असे रिवॉल्ट चालू होते, कारण की ब्रिटिशांना लय जोर होता ना. ब्रिटिशर फुकटमध्ये दुसऱ्याच्या देशामध्ये येऊन आपले नाक घुसवतात. ठीक आहे. ब्रिटिशर काय करायचे?
भिल्ल लोकांवरती खूप टॅक्स लावायचे. ओके. आणि आता भिल्ल लोकांचं शेत, आपलं भिल्ल लोकांचं हे फॉरेस्ट, आणि ह्यांच्यात फॉरेस्ट मध्ये तुम्ही असं नाही करायचं, तुम्ही तसं नाही करायचं, असं म्हणजे ब्रिटिशर दादागिरी दाखवायचे. त्याच्या विरोधात हे भिल्ल यांनी 1818 पासून तर जवळपास 1857 मध्ये खूप उठाव केलेले आहेत त्यांनी. तर हा जो ब्रिटिश आणि भिल्ल यांच्यातील युद्ध झालं होतं ना, ज्यावेळेस हेनरी मेला, तर ते 1833 मधला उठाव होता. ओके, 1833 मधला. ओके. पुढचा प्रश्न पाहूयात आता. इंदापूर तालुक्यातील जमीन मोजणी खालीलपैकी कोणत्या सिद्धांतानुसार करण्यात आली? आता मी याचं डायरेक्ट उत्तर सांगतोय. तो उत्तर आहे रिकार्डो खंड सिद्धांत. ठीक आहे, रिकार्डो खंड सिद्धांत. आता रिकार्डो खंड सिद्धांत यालाच अजून एक नाव आहे, लेबर थेअरी ऑफ व्हॅल्यू. तर ह्या सिद्धांतामध्ये कसं असायचं की आता एक वस्तू आहे. ओके, ही एक वस्तू आहे, आता हे नाव आहे, आपण हे वस्तू आहे. तर ही वस्तू बनवण्यासाठी किती लेबर होते, किती लेबरची संख्या होती, प्लस मशीनचा मशीन किती होती, यांचा मशीन किती होती, ह्या गोष्टी कन्सिडर करायचे. ओके, लेबर किती होते आणि मशीन किती होते. पण या वस्तूचं जी व्हॅल्यू आहे ना, ही एक वस्तू. ओके, सपोज हे बिस्किट पुडा आहे, 100 रुपयाचा बिस्किट पुडा आहे. ओके, समजा लेट्स एक्झाम्पल आहे फक्त. तर हे बनवण्यासाठी 100 रुपये ही किंमत ठरवायची आहे बिस्किट पुड्याची आपल्याला. तर ही किंमत ठरवण्यासाठी किती लेबर होते आणि किती मशीन होत्या, ओके, यांच्यावरून ते डिसाईड करायचे. पण ते एक मुद्दा असा आहे की किती अमाऊंट ह्या लेबरला पे केली होती, किती खर्च झाला होता लेबरचा किंवा मशीनचा, हे ते कॅल्क्युलेट नाही करायचे. ते कॅल्क्युलेट करायचे फक्त किती लेबर होते आणि किती मशीन होत्या. ओके, ते थोडस कन्फ्युजिंग आहे त्यांचा तो कन्सेप्ट, पण असाच आहे. आता हे आपल्याला लक्षात ठेवणं आहे. आता दुसरा सिद्धांत महत्वाचा आहे तो म्हणजे नॅश व्हॅल्यू थेअरी. नॅश व्हॅल्यू थेअरीलाच नॅश इक्विलिब्रियम असं म्हणायचे. हा कन्सेप्ट 1977 ला इरिक मॅस्किन याने दिलेला होता. आणि ह्यात सिंपल आहे, याच्यात काय होतं माहितीये का, हा व्यक्ती आहे, हा व्यक्ती म्हणजे हा व्यापारी आहे, हा पण व्यापारी आहे. तर हे दोन्ही व्यापारी काय करणार, म्हणजे हे सर्व सर्व व्यापारी हे तुझं पण ही म्हणजे तू पण कमव, मी पण कमवतो. ओके, म्हणजे सर्वांना प्रॉफिट भेटावा, सर्वांना प्रॉफिट भेटावा. ओके, त्यालाच नॅश इक्विलिब्रियम किंवा नॅश व्हॅल्यू थेअरी असं पण म्हणतात. ओके, इक्वल प्रॉफिट. पुढचा प्रश्न आहे, स्वराज्य म्हणजे स्वयंशासन असे लोकमान्य टिळकांना वाटत होते. जर स्वराज्य म्हणजे परकीय राजवटीपासून पूर्ण मुक्तता असे कोणाला वाटत होते? परकीय राज्यवाटीपासून पूर्ण मुक्तता असे वाटायचे अरविंद घोष यांना. ओके, अरविंद घोष यांना वाटायचे. आता आपण पाहूयात पहिले टिळकांबद्दल थोडी माहिती रिवाइज करूयात. टिळकांना काय म्हणायचे? फादर ऑफ इंडियन रेनेसन्स. इंडियन रेनेसन्स. ब्रिटिश ऑथर होता, एक ब्रिटिश लेखक आहे ज्याचं नाव आहे व्हॅलिन डी टाने चिरोले. ओके, चिरोले लक्षात ठेवा. ओके, व्हॅलेंटाईन चिरोले असं लक्षात ठेवा वाटलं तर. हा काय म्हणायचा लोकमान्य टिळकांना? फादर ऑफ इंडियन अनरेस्ट. ठीक आहे. महात्मा गांधीजी यांनी लोकमान्य टिळकांना काय म्हटलेलं आहे? मेकर ऑफ मॉडर्न इंडिया. ठीक आहे. आता लोकमान्य टिळक, त्याचबरोबर गोपाळ गणेश आगरकर, पुन्हा व्ही चिपळूणकर ह्या तिघांनी मिळून न्यू इंग्लिश स्कूल याची स्थापना केली होती 1880 मध्ये. न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली होती 1880. त्यानंतर फर्ग्युसन कॉलेजची स्थापना पण केली होती. टिळकांनी 1890 मध्ये काँग्रेस जॉईन केलं होतं. ठीक आहे. चालू केलेले न्यूजपेपर कोणते? केसरी मराठी न्यूजपेपर, त्यानंतर मराठा इंग्लिश न्यूजपेपर. त्यांचे काही महत्वाचे पुस्तक कोणते आहेत? आर्टिक होम्स इन वेदा, त्यानंतर ओरिओन, पुन्हा श्रीमद भागवत गीता रहस्यम. ठीक आहे. आणि श्रीमद भागवत गीता रहस्यम ही कुठं लिहिली होती त्यांनी? तर ही त्यांनी मंडाले जेलमध्ये लिहिलेली होती. मंडाले जेलमध्ये लिहिली होती. 1893 ला
त्यांनी गणेश चतुर्थी चालू केली होती. 1895 त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती चालू केली होती. ठीक आहे. आता थोडे पॉइंट्स बघूयात आपण अरविंद घोष यांच्याबद्दल. तर यांना द प्रोफेट ऑफ इंडियन नॅशनलिझम असं म्हणायचे. 1905 मध्ये त्यांनी एक न्यूजपेपर चालू केला होता ज्याचं नाव आहे वंदे मातरम. आणि ह्या वंदे मातरम न्यूजपेपर मधून ते रॅडिकल आयडियाज प्रमोट करायचे. ओके. त्याच्यामुळे त्यांना 3 वेळेस जेल झालेली होती आणि 3 वेळेस जेलपैकी 2 वेळेस त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप होता. पण 1910 मध्ये त्यांनी हे पॉलिटिक्स सोडून एकदम स्पिरिच्युअल लाईफकडे टर्न त्यांनी ते वळाले होते. ठीक आहे. ओके मित्रांनो, आता बाकीचे प्रश्न आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करूयात. काही डाऊट असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद.